Hello, let's start today's session. Until the last lecture, we were learning about the violated rights of the scheduled tribe people. कशा प्रकारे शेड्यूल्ड ट्राईब कॅटेगरी अंडर येणाऱ्या लोकांचे एस-टी कॅटेगरी अंडर येणाऱ्या लोकांचे राईट्स हे व्हायलेट होऊ शकतात, बरोबर? अँड दॅट वी हॅव टू लर्न. वी हॅव सीन लँड एलिनेशन. जर तुम्हाला आठवत असेल तर आपण हा पॅच बघितला होता, कशा प्रकारे त्यांच्याकडून त्यांची जमीन खेचली जाऊ शकते किंवा कशा प्रकारे त्यांना जमिनीवरून त्रास दिला जाऊ शकतो, कारण ते लीगल ओनर नसतात. कारण ते वन खात्या म्हणजे वन खात्याच्या नाही म्हणायचं मला, जंगलाजवळच्या जमिनीवर राहत असतात. ओके. देन लॉस्ट राईट ओव्हर फॉरेस्ट प्रोड्यूस, म्हणजे जंगलचं जे उत्पादन असतं, जो भी फॉरेस्ट से हम लेते हैं थ्रू द ट्रीज एंड थ्रू द प्रोड्यूस मेड बाय ट्रीज, उसके ऊपर राइट किसका है? इज इट फॉरेस्ट डिपार्टमेंट? इज इट गवर्नमेंट? इज इट द पीपल लिविंग अराउंड देयर? तो ये कुछ राइट लिखा नहीं है, तो दैट इज अ वेरी अनजस्ट पॉलिसी ऑफ ब्रिटिश पीपल. ओके, ये ब्रिटिश टाइम से चल रहा है. टिम्बर मतलब वुड. ओके, timber and other important forest products became an important source of revenue for the state, and to regulate the extraction of a timber and other produce, large forest areas were designated as reserved and put under the control of government department. सो उद्देश मे बी चांगला होता, की जास्तीत जास्त लाकूड तोड होऊ नये, त्यामुळे झाडं वाया जाऊ नयेत. तसंच जे काही झाडांकडून किंवा वनांमधून एक्स्ट्रॅक्ट केलं जात आहे त्याच्यावर कंट्रोल असावा, म्हणून हे सगळं ब्रिटिश काळात गव्हर्नमेंटच्या कंट्रोल खाली आणलं गेलं. पण जे लोक ओव्हरऑल ह्या सगळ्या प्रोड्यूसवर अवलंबून होते त्यांचं काय? Tribal communities dwelling in enclaves inside the forest were either evicted or denied access. म्हणजे पूर्वी ज्या अतिशय फ्रीली इकडे इकडे करणाऱ्या म्हणजे थोडक्यात जंगलात वावरणाऱ्या ओके. सो ये चार्ट के बारे में हम बाद में बात करेंगे. ओके, टिल राइट नाउ वी हैव टू लर्न अबाउट दिस. सो ये जो लोग थे, जो आदिवासी जिसे हम बोलते हैं, जो वन अधिवास में रहते थे, इनको क्या हुआ? वो एविक्ट कर दिए गए, मतलब वहां से उठाए गए, वहां से उनको जाने के लिए बोला गया, या फिर इनको एक्सेस ही नहीं दिया गया, मतलब वो अंदर आने की परमिशन नहीं दी गई. ओके, टू द फॉरेस्ट प्रोड्यूस ऑन विच दे हैड डिपेंडेड फॉर मेनी जनरेशंस. लेकिन फॉरेस्ट से जो भी प्रोड्यूस निकलता है उसके ऊपर ही उनका लाइफ डिपेंड था, बहुत सारे जनरेशन्स से. दिस लेड टू द कन्फ्लिक्ट बिटवीन ट्रेडिशनल ट्रायबल ओनरशिप अँड द स्टेट क्लेम टू द एंटायर फॉरेस्ट वेल. आणि यामुळे काय झालं? फॉरेस्ट ओनरशिप बद्दल कन्फ्लिक्ट म्हणजे वाद निर्माण झाला. जंगल कुणाच्या मालकीची, जंगलातून येणाऱ्या गोष्टी कुणाच्या मालकीच्या. ओके, सो अशा प्रकारे फॉरेस्ट प्रोड्यूसवरचा राईट निघून जाणं हे त्यांच्यासाठी खूपच भयानक असू शकतं, बरोबर? तुम्हाला या दोन तुम्हाला या दोन ओके. सो तुम्हाला या दोन गोष्टी लक्षात आल्या असतील. पहिला राईट होता जो लँड बद्दलचा होता, लँड, पण त्याच्यात बद्दल लँड एलिनेशन झालं, त्यांना त्यांच्या जमिनीवरून हलवलं गेलं. दुसरा, त्यांनी त्यांच्या जनरेशन आफ्टर जनरेशन ज्या फॉरेस्ट प्रोड्यूसवर अवलंबून होत्या तिथून त्यांना एविक्ट केलं गेलं, बाहेर काढलं गेलं, किंवा त्यांना ऍक्सेस डिनाय केला गेला. थर्डली, देर वॉज डेव्हलपमेंट इंड्यूस्ड डिस्प्लेसमेंट, म्हणजे डेव्हलपमेंटमुळे होणारी डिस्प्लेसमेंट, लोकांना हलवलं जाणं. उदाहरणार्थ असा विचार करा की धरणं बांधली, बरोबर? धरण बांधली की जनरली असं होतं, जिथे त्या धरणाचं बॅकवॉटर येणार असतं, तुम्हाला माहिती आहे राईट, साठवलं जातं पाणी धरणाच्या भिंतीआड. सो जिथे ते धरणाचं पाणी येणार असतं ते आसपासच्या ह्याच्यात पसरत जातं परिसरात, आणि त्यामुळे त्या आसपासच्या परिसरात ज्यांची शेती आहे, ज्यांची घरं आहेत, ज्यांची गावं आहेत आणि कोणत्याही प्रकारच्या संस्था आहेत, तर त्या सगळ्याच्या सगळ्या हलवल्या जातात. सो दॅट इज अ डिस्प्लेसमेंट. ओके, पुनर्वसन असं म्हटलं जातं त्याला. तर इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स कॅरिड आउट बाय द गव्हर्नमेंट फ्रिक्वेंटली रिझल्ट्स इन द डिस्प्लेसमेंट ऑफ ट्रायबल्स. जर तुम्हाला सगळ्यांना खूप मोठं उदाहरण बघायचं असेल तर नर्मदा खोऱ्यात
तुम्ही ऐकलं असेल, तुम्हाला माहितीये का नर्मदा खोऱ्यातल्या धरणाबद्दल? ओके. सो तिथेही अशाच प्रकारचा वाद निर्माण झाला आहे, होता. मला असं वाटत होतं की तुम्हाला त्यांच्याबद्दल होतं. ई-व्ही-एस मध्ये किंवा म्हणजे मे बी एफ-सी मध्ये लास्ट सेमिस्टरला. इट्स ओके. सो अशा प्रकारे त्यांचे डिस्प्लेसमेंट होते. द फॅक्टर्स कॉजिंग डेव्हलपमेंट इंड्यूस डिस्प्लेसमेंट इन्क्लूड वॉटर सप्लाय. So for what reason this displacement is done? First of all, water supply, as I told you, dams, reservoir, irrigation, ये सब चीज़ों के लिए वाटर सप्लाई प्रोवाइड करने के लिए ये सब चीज़ों से लोगों को हटाया जाता है. अर्बन इंफ्रास्ट्रक्चर एंड ट्रांसपोर्टेशन, जैसे कि मे बी अगर मेट्रो निकालनी है और वो जंगल से जाती है, ऐसा हम सोचेंगे क्योंकि ये जंगल बीचों बीच है कुछ सिटी के, तो क्या होगा, ये मेट्रो का स्टेशन लगवाने के लिए या फिर ऐसा उनको डिस्प्लेस किया जाएगा अगर वहां पर लोग रहते हैं तो. ऐसा हुआ नहीं है अभी तक, लेकिन ऐसा. सो उसके लिए क्या होगा, रोड्स, हाईवेज, कैनल्स बंधवाने के लिए जो अर्बन इंफ्रास्ट्रक्चर और ट्रांसपोर्टेशन का पार्ट रहते हैं. देन एनर्जी, मतलब अगर वहां पर कोई एनर्जी का सोर्स मिला, जैसे कि माइनिंग, खाणकाम, पावर प्लांट्स, जैसे कि हाइड्रो इलेक्ट्रिक प्लांट मैंने बोला, या फिर इवन थर्मल इलेक्ट्रिक प्लांट. देन ऑयल एक्सप्लोरेशन एंड एक्सट्रैक्शन, मतलब तेल निकालना जमीन से, और पाइपलाइंस. तो ये सब चीजों के लिए लोगों को हटाया जाता है वहां से. देन ॲग्रिकल्चरल एक्सपान्शन, जर समजा शेतीचं एक्सपान्शन करायचं असेल तर. अँड पार्क्स अँड फॉरेस्ट रिझर्व्ह. सो या सगळ्यासाठी ओव्हरऑल जे ओरिजिनेटेड किंवा नेटिव्ह म्हणतात, त्याला नेटिव्ह लोक राहणारे असतात, त्यांचं डिस्प्लेसमेंट होतं. देन नेक्स्ट वन इज इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन ड्यू टू इंडेटेडनेस. इंडेटेडनेस म्हणजे कर्जबाजारी असणं. ओके. पॉवर्टी म्हणजे गरिबी. लँड डेलिनेशन म्हणजे जमीन ऑलरेडी खेचली गेलेली असणं. इंडेटेडनेस अँड लँडलेसनेस आर वर्किंग ॲज अ सायकलिकल वे. म्हणजे तुमच्याकडे असा विचार करा, गरिबी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तुमची जमीन गहाण ठेवायला लागते पैशांसाठी, आणि मग त्या पैशांसाठी तुम्ही कर्जबाजारी होता, कारण तुम्ही परत परत लोन घेताय आणि तुम्हाला ते फेडता येत नाही, तुम्हाला इन द सेन्स त्या पर्टिक्युलर एखाद्या माणसाला. आणि मग त्याच्यानंतर त्याने तो कर्जबाजारी झाला, पण त्याला लोन फेडता येत नाहीये, त्याने जमीन गहाण ठेवलीये म्हटल्यावरती त्याची जमीन काढून घेतली जाते. सो जमीन काढून घेतली की तो लँड ओनर नाही राहिला, लँडलेस झाला. आणि लँडलेस झाला की त्याला लेबर म्हणून कुठेतरी काम करायला लागणार, वर्कर म्हणून कुठेतरी काम करायला लागणार, तो रोजगारीवर अवलंबून असणार, आणि तो जर मिळाला नाही योग्य प्रमाणात, तर पुन्हा एकदा गरिबीशी सामना करायला लागणार त्याला. दॅट मीन्स अगेन पॉवर्टी. सो दिस इज लाईक विशस सर्कल, पुन्हा 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 फॉर्म होणारं सर्कल, आणि विच इज व्हेरी बॅड. सो इंडेटेडनेस इज अन आउटकम ऑफ इंटरॅक्शन बिटवीन नॉन ट्रायबल अँड ट्रायबल पीपल. सो जेव्हा नॉन ट्रायबल आणि ट्रायबल म्हणजे आपण असं म्हणू की जे आदिवासी लोक आहेत ते आणि आदिवासी नसलेले लोक यांच्यात ज्या प्रकारे फायनान्शियल इंटरॅक्शन होतं, त्याचा परिणाम म्हणून इंडेटेडनेस अर्थात कर्जबाजारीपणा या लोकांच्या नशिबात येतो असं आपण म्हणू शकू. Lack of education and understanding of a loan and interest by the tribals have provided the incentives to non-tribal to systematically exploit them. असा विचार करा की बँकमध्ये मी तुम्हाला विचारते, बँकमध्ये द अर्थात पर ॲनम, राईट, पर्सेंटेज पर ॲनम असा रेट आहे 10%. ओके. आणि 10% पर ॲनम. आणि एखाद्या लँडलॉर्डकडे, ज्याला आपण म्हणतो की सावकार, त्या सावकाराकडे तो दर आहे 3% पर मंथ. आता तुम्ही कुठून लोन घेतलं पाहिजे? A landlord has a interest rate of 3% per month for a loan, and the bank has 10% per annum interest rate. म्हणजे तुम्हाला 10% भरायला लागणार. सो येस प्लीज, कुड यू प्लीज बी अलाउड, मे बी तुम्ही ह्याच्यात टाकू शकता चॅट बॉक्स मध्ये, आय एम ओके विथ दॅट. लँडलॉर्ड और बँक, फ्रॉम वेअर यू शुड टेक अ लोन? बँक. ओके. वी नीड मोर आन्सर, राईट? Landlord. Okay. Anyone? Yeah, I can see the answers in your landlord. Anybody?
remember, the landlord has a interest rate of 3% per month. That means we have 12 months in year. You have to multiply 3 with the 12 to get annual interest rate. आणि annual interest rate काय असणार आहे? 3 multiplied by 12, that is 12 3s are 36%. 36%, right? और बैंक का पर एनम मतलब हर साल का रेट क्या है? 36. बैंक का है 10%, लैंडलॉर्ड का है 36%. तो सिर्फ मैंने आपको सिर्फ 2 रेट बताया, आपने क्या देखा? 3 छोटा है 10 से, इट शुड बी लैंडलॉर्ड. लेकिन 3 हर मंथ के लिए है, और बैंक का अगर आप कैप्चर करें तो 12 जो 10 है वो पूरे के पूरे वी कैन से 10% 12 मंथ के लिए, 12 मंथ. मतलब अगर हर मंथ का निकाला जाए तो 10% को 12 से डिवाइड करना पड़ेगा, विच विल बी लेस देन 1. ओके, दैट मीन्स 0.8 या फिर ऐसा कुछ आएगा पर मंथ का रेट. और यहाँ पर लैंडलॉर्ड का कितना है? 3%. दैट मीन्स लैंडलॉर्ड ज्यादा पैसे ले रहा है. और इसके हिसाब से अगर मैं 1 लाख का लोन लूं तो मुझे 36,000 सिर्फ इंटरेस्ट पे करना पड़ता है, वो भी एक साल में. एक साल में तो कभी खत्म नहीं होने वाला लोन, क्योंकि मैं 36,000 पे ही नहीं कर पाऊंगी अगर मुझे 1 लाख रुपए का लोन चाहिए. इसका मतलब नेक्स्ट साल इंटरेस्ट अगेन बढ़ेगा, वो भी चक्रवाढ़ ब्याज. मतलब डू यू नो व्हाट इज चक्रवाढ़ ब्याज? Compound interest. It will be increased as per compound interest. Okay, so that is how the workings are going with landlords, और इसकी वजह से overall economic exploitation चलता है. Okay, so tribal remain indebted for generations together at the rate of interest charge is, as the rate of interest charge is very high. मला वाटतं मी तुम्हाला हेच एक्सप्लेन केलं, बरोबर आहे ना? Then the next part is bonded labor. A large number of STs were working as bonded labor during the British era due to poverty. So गरिबीच्यामुळे अनेक लोक जे ST शेड्यूल्ड ट्राईब मध्ये येतात, they were working as a bonded labor. Although bonded labor is now banned in the country, it is prevalent in STs in subtle forms in the following occupations. So अतिशय सटल म्हणजे कायद्याच्या कक्षेत येणार नाही, लक्षात येणार नाही, अशा प्रकारच्या फॉर्म्समध्ये अजूनही बॉन्डेड लेबर दिसून येऊ शकतं ST लोकांमध्ये. कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये? ॲग्रिकल्चर सेक्टर ॲज लँडलेस लेबरर्स, आपण बघितलं का ते लँडलेस होतात ते. ब्रिक क्लीन्स म्हणजे ज्याला आपण वीटभट्टी असं म्हणतो, बरोबर. देन स्टोन क्वेरीज, क्रशर्स अँड मायनर्स. सो म्हणजे जेव्हा खडी असते ते त्यांची माइन्स असते बघा, खडीचा कारखाना म्हणतात तिला. सो त्यात क्रश करायचे असते, मोठे मोठे दगड क्रश करून आपल्या रस्त्यावर टाकण्यासाठी, बांधकामात टाकण्यासाठी छोटी छोटी खडी म्हणून त्याचा उपयोग करतात. सो दॅट इज. आणि मायनर्स म्हणजे खाणकाम. सो स्टोन क्वेरीज, क्रशर्स अँड मायनर्स. देन पॉवर लूम्स अँड हँडलूम्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे हातमाग आणि यंत्रमाग याच्यासाठी गरजेचं असतं. आणि हे खूप सट्टल पद्धतीने सिस्टीम चालू आहे, म्हणजे ती कायद्याच्या कक्षेत येत नाही, त्याच्याविषयी तक्रार होत नाही, लोकांचं काम चालू आहे, लोन वाढतच आहे. सो दॅट इज अगेन व्हेरी बॅड, राईट. देन देर इज द अॅट्रॉसिटी कमिटेड बाय नक्षलाइट इन्सर्जंट्स. म्हणजे ह्याच लोकांवरती नक्षलाइट इन्सर्जंट्स म्हणजे ज्यांचे विचार थोडेसे एक्स्ट्रीमिस्ट, आतंकवादी ज्याला असं म्हणू शकतो आपण, टेररिझम सारखे असे असतात, जे कुठल्या तरी गोष्टीसाठी मागणी करत असतात. चांगली वाईट हे त्या त्या गोष्टीवर अवलंबून असतं, पण जी मागणी असते ती हिंसक पद्धतीने करत असतात, म्हणून त्यांना नक्षलाइट असं म्हणतात. So the Naxalite Maoist movement began in the name of protecting tribals from the exploitation by traders, money lender, etc. So त्यांनी एका मूव्हमेंट बद्दल तुम्हाला सांगितलंय. ते मूव्हमेंट म्हणजे एखादी मोहीम. ओके, ही मोहीम कोणती होती? नक्षलाइट माओइस्ट मूव्हमेंट. राहील लक्षात? कोणती मूव्हमेंट होती सांगा मला. स्पीक आउट लाऊड. What was the movement? Naxalite Maoist movement. Which was Naxalite. Maoist movement. व्हेरी गुड. नक्षलाइट माओइस्ट मूव्हमेंट. मला माहितीये तुम्हाला कदाचित Naxalite.
व्हेरी गुड. Moist. मूव्हमेंट. सो असा विचार करा की पुढच्या वेळी जेव्हा मी तुम्हाला प्रश्न विचारेन तेव्हा तुमची उत्तरं मला चॅट बॉक्समध्ये आली पाहिजेत. यू शुडंट जस्ट लॉग इन अँड जस्ट गो. ओके. सो ही जी नक्षलाईट मुवमेंट होती ती आदिवासींना प्रोटेक्ट करण्यासाठी कुणापासून, जे व्यापारी, जे सावकार आहेत, जे त्यांना त्रास देत आहेत त्यांच्यासाठी ती सुरू झाली. म्हणजे चांगला विचार आहे की नाही. But the same movement now is proving to be major force behind violation of human rights of tribal. पण याच मुवमेंटमुळे आज मोठ्या प्रमाणावर ट्रायबल म्हणजे आदिवासी लोकांचे ह्युमन राईट्स व्हायलेट करणारी मुवमेंट म्हणून किंवा तोडून टाकणारी, न मानणारी मुवमेंट म्हणून उदयाला येते असं म्हटलं जातं. The Nakshal movement is responsible for the following. First, attacking and burning houses of a tribals on suspicion that they are police informants. काय काय होतं अशा वेळी? आदिवासींच्या घरावर हल्ले होतात, त्यांची घरं जाळली जातात, कारण संशय की ते पोलिसांना इन्फॉर्मेशन देत आहेत, ते पोलिसांचे इन्फॉर्मर्स आहेत. देन किलिंग पोलीस सिम्पथायझर, जे पोलिसांचे साथीदार असतात किंवा त्यांच्याबरोबर सिंपथीने चांगल्या प्रकारे वागत असतात किंवा सिम्पथायझर त्यांच्याविषयी चांगला विचार बाळगून असतात, त्यांना मारून टाकलं जातं. लूटिंग ट्रायबल हाऊस होल्ड, म्हणजे जे आदिवासींची घरं आहेत, तर या मुव्हमेंटला फंड देण्यासाठी म्हणून त्यांची घरं जाळली जातात, त्यांची घरं लुटली जातात. नॉट अलाउिंग डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स सच ॲज रोड्स, हॉस्पिटल, स्कूल, बिल्डिंग्स टू बी कम्प्लिटेड इन अ ट्रायबल एरियाज. म्हणजे ट्रायबल एरिया कुठल्याही प्रकारे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट सुरूच होऊ न देणं, ते कम्प्लीट न होऊ देणं. म्हणजे हे सगळे गरजेचे आहेत ना ट्रायबल एरियाला शहराशी, गावाशी जोडून त्यांच्यातला एक संवाद वाढवण्यासाठी अतिशय गरजेच्या असलेल्या गोष्टी आहेत. हॉस्पिटल सारख्या गोष्टी, शाळा, म्हणजे या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत, पण त्या होत नाहीत. आणि म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की हाही एक प्रकारचं ह्युमन अॅट्रॉसिटीज कमिटेड बाय नक्षलाइट इन्सर्जंट्स. हे पण लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. देन द नेक्स्ट पॉइंट इज हेल्थ अँड न्यूट्रिशन. In many parts of India, tribal population suffers from chronic infection, waterborne diseases and deficiency diseases. Malnutrition is common and has affected the general health of a tribal children as it lowers the ability to resist the infection, leads to chronic illness and sometimes lead to brain impairment. सो ओव्हरऑल असा विचार करा की आपण बघितलं ट्रायबल एरियातील लोकांना फार बॅकवर्डली राहायला लागतंय आणि त्यांच्याकडे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स फारसे पोचले गेले नाही आहेत वेगवेगळ्या कारणांमुळे. तो क्या हो जाता है कि ये जो लोग हैं जो डिफरेंट पार्ट्स में रह रहे हैं, ये उनकी जो ट्राइबल पॉपुलेशन है वो बहुत ही क्रॉनिक इन्फेक्शन से सफ़र हो जाती है. बहुत बार इनका जो वाटर सोर्स है वो पोल्यूट हो जाता है, बहुत बार ये पूरा का पूरा फ़िल्टरेशन प्रोसेस नहीं होता, तो इनको वाटरबॉर्न डिसीज़ेज़ हो जाते हैं. हुँ? उसके साथ-साथ डेफ़िशिएंसी रहती है, बहुत चीज़ें जो प्रोटीन जैसी है या फिर फैट्स जैसी है, कार्बोहाइड्रेट जैसे, जो हमें बहुत ही रिक्वायर्ड होती है, ये इनको मिलती नहीं है, तो इसकी वजह से डेफ़िशिएंसी डिसीज़ेज़ भी हो जाते हैं. हुँ? इसकी वजह से क्या होता है, माल न्यूट्रिशन, ज्याला आपण कुपोषण असं म्हणतो मराठीत. ओके. तो ये भी प्रॉब्लम हो सकता है, माल न्यूट्रिशन होना. स्टंटेड ग्रोथ जो हमने देखा था, एंड इट हैज अफेक्टेड द जनरल हेल्थ ऑफ अ ट्राइबल चिल्ड्रन. और अगर ये ही चलता रहा तो इनकी जनरेशन्स में ब्रेन इम्पेयरमेंट, मतलब मेंदू आपका जो रहता है, राइट, तो ब्रेन की बीमारियां होना, उसका कुछ मतलब प्रॉब्लम क्रिएट होना, ये ऐसा हो सकता है. ओके. किसी भी तरह का अगर कोई डिसीज है तो ये इन्फेक्शन को रोकना, ये बहुत प्रॉब्लम होता है क्योंकि जिसे हम बोल से रोग प्रतिकारक शक्ति वो कम हो जाती है. ओके. सो these can be points that can be summarized through health and nutrition. Firstly, ST women have a higher percentage of less than 18.5 BMI. BMI that is आपका वेट टू हाइट रेशो. तो ये बहुत ही छोटा है ST वीमेन के लिए, जो बड़ा होना चाहिए, लेकिन बहुत ही लेस दिख रहा है 18.5. Malnutrition in ST women is 47%, is higher and worsening than the national average 36%. ओव्हरऑल आपलं नॅशनल ॲव्हरेजच मालन्यूट्रिशनचं खूप मोठं आहे. 36% women in India, in our country, are malnourished in a way. So among them,
ST women are 47%, which is a higher, and ये खराब होता चला जा रहा है, मतलब बढ़ता चला जा रहा है. More than 50% of ST children are underweight and stunted. मतलब 50% से भी ज्यादा, आधे से भी ज्यादा बच्चे शेड्यूल ट्राइब्स के अंडरवेट, मतलब उनका वेट कम है क्योंकि उनको डेफिशिएंसी है बहुत सारे चीजों की, ये माल न्यूट्रिशन है और इसकी वजह से इनका ग्रोथ रुक गया है, स्टंटेड ग्रोथ है. मोर देन 75% एसटी चिल्ड्रन हैव एनीमिया. एनीमिया मतलब आयरन की कमी होना. IMR in STs is higher 62.1% than national average 50. So IMR is a infant mortality rate. मतलब बच्चा जैसे जन्म लेता है उसके बाद वो अगर उसको डेथ आती है तो उसको इन्फंट डेथ बोला जाता है. तो इसका डेथ रेट कितना है? इन्फंट मोर्टालिटी रेट 62.1, विच इज हाइयर अगर हम नेशनल एवरेज से कंपेयर करें 50. ये परसेंटेज नहीं है, ओके, इट इज आउट ऑफ 1000. सो डोंट गेट इज लेट 62.1%, ऐसा नहीं है. अंडर 5 मोर्टालिटी रेट मतलब 5 साल के कम बच्चों को डेथ होना उसकी, so that is under 5 mortality rate. It is 95.7 in STs, which is higher than national average. National average कितना है? 74.3. तो that you should remember कि again ये भी out of 1000 है, लेकिन 95.7 मतलब 96 approximately बच्चे हैं वो 5 साल के बीच में गुजर जाते हैं out of 1000 children, and that is a very sad thing. So 69.1% of a ST household has no toilet facility as compared to the national figure 49.2. ऑलरेडी आपण असं म्हणू शकतो की इंडियामध्ये जवळजवळ 50% घरांमध्ये टॉयलेट फॅसिलिटी नाहीये, विच इज हेल्थ हॅझार्ड अँड विच शुड नॉट हॅव. प्रत्येक घरात स्पेसिफिक, बाकी काही भांडी, टीव्ही, फ्रीज काही नसलं कदाचित चालेल, पण टॉयलेट असलंच पाहिजे. गरजेचीच गोष्ट आहे ती. आणि तसं असताना भारतात सुद्धा जिथे 50% जास्त म्हणजे आसपास असं आपण म्हणू की टॉयलेट्स नाहीयेत, तर तिथे एसटी म्हणजे शेड्यूल ट्राईब्स हाऊसहोल्ड मध्ये मात्र जवळजवळ 70% और वी कॅन से 69% घरांमध्ये टॉयलेट फॅसिलिटी अवेलेबल नाहीये. सो यू कॅन सी कुठून बॅकवर्डनेस सुरू होतो. खरं तर हे आपणही लक्षात घेण्यासारखं आहे. यातल्या जर काही गोष्टी आपल्यातही कमी दिसत असतील, आपणही सुधारण्यासारख्या आहेतच नक्की. ओके, एज्युकेशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर डेफिनेटली दे हॅव पुअर लेवल्स ऑफ एज्युकेशन. ओनली 58.8% ट्रायबल्स आर लिटरेट इन अ रुरल एरियाज ॲज कम्पेअर्ड टू द नॅशनल ॲव्हरेज ऑफ 67%. म्हणजे फक्त 58.8% लिटरसी दिसून येते रुरल एरियातली. अ हायर पर्सेंट ऑफ एसटी चिल्ड्रन 24.8 रिमेन आउट ऑफ स्कूल दॅन नॅशनल ॲव्हरेज 19.2. म्हणजे किती लोक शाळेच्या बाहेर राहतात? तर जवळजवळ 25 मुलं. कितीतली? पुन्हा एकदा हजारातली. सॉरी, 100 मधली हायर पर्सेंटेज. ओके, सो 100 मधली जवळजवळ 25 मुलं जर बाहेर राहत असतील म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता 1/4 लोक शिक्षण घेत नाहीयेत. आणि शिक्षण किती गरजेचं असतं हे येता काळ तुम्हाला सांगेलच जर आधी समजलं नसेल तर. देर आर मेनी रिझन्स फॉर लो लेवल एज्युकेशन अमंग द ट्रायबल पीपल. फर्स्ट, अशी कोणती रिझन्स आहेत की त्याच्यामुळे एज्युकेशन मिळत नाहीये त्यांना? पहिलं, फॉर्मल एज्युकेशन इज नॉट कन्सिडर्ड नेसेसरी टू डिस्चार्ज देअर स्कूल. ओके, सोशल ऑब्लिगेशन. सो असा विचार केला जातो की त्यांची जी सोशल ऑब्लिगेशन आहेत, सामाजिक गोष्टी, त्या फॉलो करण्यासाठी फॉर्मल एज्युकेशनची गरज नाही असा विचार केला जातो. सेकंडली, सुपरस्टिशन्स अँड मिथ्स प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन रिजेक्टिंग एज्युकेशन. म्हणजे अंधश्रद्धा, खोट्या दंतकथा, म्हणजे ज्या चुकीच्या पद्धतीने सांगितल्या जातात, या सगळ्यामुळे एज्युकेशन रिजेक्ट केलं जातं. मोस्ट ट्राइब्स लिव्ह इन ॲब्जेक्ट पॉवर्टी. It is not easy for them to send their children to school as they are considered extra helping hand. So ते मूल जर छोटं असूनही कुठेतरी कामाला जात असेल, थोडे पैसे मिळवत असेल, इट्स अ एक्स्ट्रा हेल्पिंग हँड फॉर द पीपल ज्यांच्याकडे अतिशय जास्त पॉवर्टी आहे. आणि त्यामुळे त्याला शाळेत पाठवून त्याचा दिवस वाया घालवणं आणि त्याच्याकडनं शाळेत कदाचित जास्त पैसे द्यावेच लागतील, नाही द्यायला लागत, आता सगळं मोफत शिक्षण आहे, पण तरी एक दिवस वाया जातो ना त्या मुलाचा. त्या दिवसात तो काही रोजगार मिळवू शकतो असा विचार करून त्याला शाळेत पाठवलं जात नाही.
Most of the tribes are located in interior and remote areas where teachers would not like to go from outside. So खूपशा शाळा ज्या आहेत त्या अतिशय रिमोट एरियात आहेत त्यांच्या आणि त्यामुळे बाहेरचे शिक्षक तिकडे जायला कधी-कधी काचकूच करतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की इट इज व्हेरी इन्कन्व्हिनियंट फॉर दॅम. सो दीज आर द reasons why they have very low level of education. सो तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जर समजा काल आपण प्रकाश बाबा आमटे या फिल्मबद्दल बोलत होतो. बरोबर आठवतंय तुम्हाला? आणि तेव्हा आपण काय म्हटलं होतं, की ह्या प्रकारच्या फिल्ममुळे आपल्या त्या फिल्मची सुरुवातच अशी होते, की एक मुलगा जो आदिवासी पाड्यातला आहे, जो लहानपणापासून प्रकाश बाबा आमटेंच्या मदतीमुळे शिकून मोठा झालाय, असं आपण म्हणू. तो भाषण देत असतो. तो त्यांना भेटायला येतो आणि तिथून त्या गोष्टीची सुरुवात होते. बरोबर आहे की नाही? सो असा बदल घडून येणं शक्य असतं. पण तो बदल घडून येण्याची जी प्रोसेस आहे, जी प्रोग्रेस आहे, ती खूप जास्त स्लो दिसून येते आपल्याकडे. तुम्ही जर बघू शकता, हे मी तुमच्यासाठी ओपन ठेवलंय, की क्राईम केवढे मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे तिथे. 2014 ला टोटल क्राईम 6,827 होते. तेच 6,276 2015 मध्ये अँड देन 2016 मध्ये 6,568 दिसून येतात. हे क्राईम्स नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने रेकॉर्ड केलेले आहेत. विनायक आय नो तू अटेंडन्स लावतोय, पण मी सांगितलं नाहीये. मी सांगितल्याशिवाय अटेंडन्स लावायची नाही. मला वाटतं मी कालही सांगितलं होतं. ओके. मे बी मी आज सांगणारच नाही तर अटेंडन्स लावायला. फक्त सगळ्यांनी YouTubeवरच लावा असं म्हटलं तर. इट्स नॉट अ पॅटर्न. आय कॅन चेंज. कधी-कधी मी आल्यावरच तुम्हाला फक्त अटेंडन्स लावायला सांगू शकते आणि मे बी जाताना परत. डोंट डू दॅट. ओके. So you can see there are multiple types of crime committed against STs. आणि त्यामुळे ओव्हरऑल अतिशय वल्नरेबल कंडिशन आहे त्यांच्या जगण्याची, जी सुधारणं अतिशय गरजेचं आहे. अगेन याच्याशी रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत, ते क्वेश्चन्स तुम्हाला इथे दिलेले आहेत. मी तुम्हाला नोट्स पाठवलेत राइट या? तुमच्या ग्रुपवरती? Yes, ma'am. येस. Yes, ma'am. गुड. सो यू हॅव दोज नोट्स अँड यू कॅन सी इट. सो आता आपण शेड्यूल ट्राईब्स बद्दल ऐकल्यावर, त्यांच्या राईट्स बद्दल ऐकल्यावर, ते कसे व्हायलेट होतात ते ऐकल्यानंतर आपण येतो नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब्स. काल याचा मी तुम्हाला फोटो टाकला होता आणि तुम्हाला असं सांगितलं होतं, की तुम्हाला हे एका छोट्या चार्टमध्ये लिहायचं आहे, त्यातल्या सगळे डिटेल जे गरजेचे आहेत आणि ते मला उद्या प्रेझेंट करायचे आहेत, म्हणजे आज. बरोबर? तुमच्यापैकी काही लोकांनी तयार केलाय. मी तुम्हाला परमिशन देते, की तुम्ही शेअर करू शकाल स्क्रीन. जस्ट अ मिनिट. आय विल स्टॉप शेअरिंग फर्स्ट. सो आदित्य, विल यू स्टार्ट? मी तुम्हाला ऑप्शन दिलाय. तुम्ही तुमच्या मोबाईलवरती तो फोटो उघडायचा आहे आणि फक्त शेअर म्हणायचं आहे, शेअर स्क्रीन. विल यू गो फर्स्ट ऑर एनीवन एल्स ज्यांना पहिल्यांदा सुरू करायचं आहे? Okay. ओके. सो कोण करताय मला जरा रेज युअर हँड. नाही तर मला सांगायला लागेल. ओके, कूल. आता आदित्यला सांगितलंय तर तो करतोय का बघूया. मग आपण अक्षताकडे वळूया. ओके. आर यू डुईंग इट आदित्य? Hang होतोय फोन. बर. हँग होतोय का? अक्षता, कॅन यू स्टार्ट? ओके. तुम्हाला काय करायचं ते लक्षात घ्या. तुम्हाला ती इमेज तुमच्या फोनवर घ्यायची, म्हणजे फोनवर घ्यायची इन द सेन्स उघडायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमची स्क्रीन शेअर करायची. मी तुम्हाला ऍक्सेस दिलाय सगळ्यांना. कुणाला आणि तुम्हाला ती आमच्यासमोर प्रेझेंट करायची. जर तुम्हाला रीड आउट करणं शक्य नसेल, मी रीड आउट करीन तुमच्यासाठी. पण ट्राय करा की तुम्हाला जमेल. हे तुमच्यासाठी नवीन आहे की नाही? ट्राय करा बरं. गुड अक्षता.
ओके. आता आम्हाला दाखवू शकशील का तू? मॅम दिसतंय का प्रेझेंटेशन? तुझा कॅमेरा म्हणजे हां, म्हणजे आता तू त्या इमेजवर जा बरं फोनवरती. गेलीस का? येस मॅम. आम्हाला अजूनही तुझा कॅमेराच दिसतोय. तुझा कॅमेरा बंद कर आधी. ओके. डोंट स्टॉप प्रेझेंटिंग. लक्षात ठेवा, हा एक लेसन आहे. ओके. तुमच्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे, राईट? Yes, ma'am. येस. ma'am. सो Yes, ma'am. काय करायचं असतं, तुम्ही तुमची जेव्हा झूमची मीटिंग सुरू करता, तेव्हा तुमच्याकडे तिथे खाली ऑप्शन असतो, बरोबर ना? असतो ना? तिथे येस मॅम. हां. तुम्हाला दिसला का तो प्रेझेंट स्क्रीन असा? बघा बरं का, मी पण माझ्या मोबाईलवर लावलाय. इट्स ओके. आय विल जस्ट स्टॉप रेकॉर्डिंग.